श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचे माझ्या श्री स्वामी समर्थ या चॅनलवरती स्वागत आहे। आज मी तुम्हाला एका म्हाताऱ्या आजीची निस्मित भक्ती कुठल्या स्तरापर्यंत असू शकते ते सांगणार आहे। जर भक्ती खरी असेल तर देवसुद्धा अविश्वसनीय चमत्कार दाखवतो। चला तर मग सुरुवात करू व्हिडिओला। एक वयस्कर आजींची स्वामी समर्थांवरती निस्मित भक्ती होती। त्या रोज स्वामींच्या मूर्तीला दूध पाणी घालून स्वच्छ धुवून पुसून गंध अक्षदा फुलं वाहून खडीसाखरेचा नैवेद्य दाखवत मगच त्या स्वतः चहा घेत। वर्षानुवर्ष त्यांच्या या नियमात कधीच खंड पडला नाही। थकत्या वयात आजींचे हातपाय थरथरत, पाय लटपटत तरी त्या निग्रहाने आपले नेम बरोबर न चुकता करत एकदा त्या अंगणात फुलं आणायला गेल्या। फुलं आणून देवघरात पाटावर येऊन बसल्या। तसं त्यांना हात थरथर कापतोय असं जाणवलं तरी स्वामींची मूर्ती उचलून त्यांनी तामणात ठेवायचा प्रयत्न केला, पण हातातून निसटून ती स्वामींची मूर्ती जमिनीवर पडली। ठणकन आवाज ऐकून सून धावत झाली तर आजी ओक्साबोक्शी रडत होती। तिला वाटलं तामण पायावर पडली की काय, पण पाहते तर स्वामींची चांदीची मूर्ती जमिनीवर पडलेली होती। तिने मूर्ती उचलून कपाळी लावली आणि तामणात ठेवली। आजींचा गोंधळ सुरूच होता। स्वामी पडले ग, असं कसं झालं, मी गाफील राहिले, हातातून निसटले, पडले ग पडले, केवढं ढेकूळ आले बघ, कसे कासावीस झालेत, चल चल लवकर डॉक्टरला फोन कर, बोलव लवकर। आजीने सुनेच्या मागं हट्टच लावला। शेवटी तिने फोन केला। तिचा भाचा डॉक्टर असल्याने तो म्हणाला, पेशंट्स आटपून येतोच तासाभरात। तेवढा वेळ आजी काही गप्प बसेनात। असं कर, तू स्कूटीवर स्वामींना घेऊन जा, लवकर औषध पाणी केलं पाहिजे, सुनेला राहावे ना। असं कसं, लोक काय म्हणतील, म्हातारी एक ठीक आहे आणि सून पण एक नादिष्टपणा करते। सून म्हणाली, येत आहे ना डॉक्टर, तोपर्यंत आपण थांबू, काहीतरी करू। दरम्यान आजींनी फ्रीजमधून बर्फ मागितला, स्वामींना बर्फाचा शेक दिला, डबीतून हळद काढून लेप लावला। तोपर्यंत डॉक्टर आले। सुनेने देवखोलीत प्रवेश करण्याआधी डॉक्टरांना हातपाय धुवायला सांगितले। डॉक्टरांना खोलीत नेताना सर्व सविस्तर सांगितलं। त्या तरुण डॉक्टरला गंमत वाटली। देवघरात येऊन मोठ्या गांभीर्याने तो स्वामींना तपासत असताना त्याला एक जाणवलं, ही मूर्ती गरम कशी? त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत आजी म्हणाल्या, ताप आहे का रे? तपास बाबा नीट। डॉक्टरांनी आजींच्या समाधानासाठी मूर्तीला स्टेथोस्कोप लावला आणि काय आश्चर्य, त्या मूर्तीमधून हार्टबीट्स ऐकू येत होत्या। तो चमकला, भांबावून गेला। सुनेला म्हणाला, आत्या, खरंच आजींची श्रद्धा खूप मोठी आहे। त्यांनी स्टेथोस्कोप सुनेला ऐकवला। तिचेही डोळे भरून आले। डॉक्टरांनी मूर्तीला सतत गार पाण्याचा अभिषेक करायला सांगितला आणि खरोखरच आराम पडला स्वामींना आणि आजींना। तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ? श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आणि अशा स्वामींच्या अविश्वसनीय चमत्कारांच्या व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री